महारोगी सुप्रबुद्धांची धम्मदीक्षा. त्यावेळी राजगृहामध्ये एक अतिशय दरिद्री, दुःखी असा सुप्रबुद्ध नावाचा महारोगी राहत होता. तेव्हा तथागत वेळोवनात एका मोठ्या जनसमुदायाला धम्मोपदेश करीत होते. तेथे भिक्षा वाढली जात असावी असे समजून सुप्रबुद्ध तेथे गेला. परंतु बुद्ध उपदेश करीत असताना त्याने पाहिले, तेव्हा आपणही भगवंताचा उपदेश ऐकावा अशी त्याची इच्छा झाली. त्यावेळी जनसमुदायामध्ये सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ आहे असे तथागतांना वाटले. तेव्हा महारोगी सुप्रबुद्ध हाच सत्याचे ग्रहण करू शकेल हे त्यांनी योग बळाने ओळखले. परंतु तथागतांनी खास त्याच्यासाठीच प्रवचन केले. तथागतांचा उपदेश ऐकून सुप्रबुद्धांचे अंतःकरण बंधनमुक्त, प्रमुदित, श्रद्धापूर्ण झाले. सत्याची जाणीव झाल्यामुळे तो संदेहमुक्त होऊन त्या पलीकडे गेला. त्यांच्यात विश्वास उत्पन्न होऊन त्याला श्रोतापन्नी फळ प्राप्त झाली. त्यानंतर तो म्हणाला, भगवान फारच उत्तम. ज्याप्रमाणे पतिपाताला वर उचलावे, अंधारात गांगरून गेलेल्या प्रकाश मार्ग दाखवावा, त्याचप्रमाणे भगवंतांनी सत्याचे विवरण केले आहे. भगवान, मी तथागतांना त्यांच्या धम्माला आणि संघाला शरण आलो आहे. भगवंतांनी माझा स्वीकार करावा. त्यावर तथागतांनी होकार दिला आणि हीच त्याची धम्मदीक्षा ठरली. त्यानंतर वंदन करून तो तेथून पुढे निघून गेला. दुर्योगांची गोष्ट अशी की त्याला रस्त्यात एका सांडाने शिंगाने भुसकून खाली पाडून ठार मारले. ही बातमी ऐकून सायंकाळी भिक्खूंनी तथागतांना विचारले की भगवान, सुप्रबुद्ध कुठे उत्पन्न झाला आहे, त्याची स्थिती काय आहे आणि सुप्रबुद्ध इतका हीन दीन दुःखी महारोगी का होता. त्यावर भगवंत म्हणाले की तावस्तिक लोकात उत्पन्न झाला आहे. तो आपल्याच अकुशल कर्मविपाकाच्या अवशेषाने महारोगी दीनदुःखी झाला होता. असे म्हणून तथागतांनी उपदेश केला की चरंती बाला दुमेदा अमी तेनेव अत्तना करोंतो पापक कम्म यो होती कटुक फल. दुर्बुद्धी मूर्ख मनुष्य पापकर्म अशुल कर्म करतो, स्वतःचा शत्रू बनतो, वावरतो. त्याच्या कृत्याचे त्याला मिळणारे फळ हे सदैव कडूच असते. पश्चाताप न होणारे कर्म करणे ठीक आहे. राजगृहामध्ये बिंबिसार राजाचा एक सुमन नावाचा अशा प्रकारे तथागत गौतम बुद्धांनी उपदेश केला की कर्म हे कुशल असले पाहिजे.